हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर 4 वाजलेत आता आणि पाऊस चालू आहे, तुम्ही बघू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन जे आहे तर ते शेअर करणार आहे। त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर त्यांनी सुद्धा चॅनलला सबस्क्राइब करा। तर 4 वाजलेल्या होत्या आणि पाऊस सुद्धा बाहेर चालू होता। सकाळपासून पाऊस चालू आहे, म्हणजे रात्रीपासूनच चालू झालेला आहे। अचानक पाऊस चालू झालेला, तर आज दिवसभर सुद्धा पाऊस पडतोय। त्याच्यामुळे कपडे वगैरे काय मी घरामध्येच टाकलेले होते रश्शी बांधून पलीकडच्या रूममध्ये। थोडासा मोठा पाऊस चालू झाला आहे, तुम्ही बघू शकता बघा। कॅमेऱ्यामध्ये एवढे दिसत नाहीत, मी खूप मोठा दिसतोय। एकदम लहान लहान सरी पडते त्याच्यामुळे तरी ते तुम्ही बघू शकता मोठा पाऊस चालू झाला आणि गरज ते सुद्धा बघा। आभाळ पूर्ण गच्च भरलेला आणि एवढी थंड हवा सुटली आहे ना, वासच। वरती कपडे पण आहेत, पण अशी तरी पाऊसच येतोय। सकाळपासून पाऊस चालू आहे। इथे तुम्ही बघू शकता इकडच्या साईडला दिसतोय इकडे झालं। तर खूप मोठा असा पाऊस चालू होता आणि वरती कोणाचे तर कपडे पण होते, त्यांनी काही घेऊनच गेले नव्हते खाली। तर श्री आणि उर्वी दोघं पण झोपलेली होती, त्यामुळे मी थोडंसं हळू बोलत होते। तर समोर कबूतर बसलेलं होतं आणि त्याच्या अंगावरती पण पाणी उडत होतं आणि त्याचं एकच अंडं राहिले। एक अंडं काय झालं काय माहिती। तर 4-4:30चं टाईम होतं। अगोदर फ्रेश झाले, त्याच्यानंतर केस वगैरे विंचरले आणि नंतर झाडून काढून घेतलं। तर म्हणलं आता चहा ठेवायचा। ते दोघं काय अजून उठलेले नव्हते, तोपर्यंत म्हणलं चहा पिऊन घ्यायचा आणि दूध एका साईडला मी गरम व्हायला ठेवलं आणि दुपारची जी काही भांडी आहेत तर ती वरती लावून घेतली मी। तर दुपारी जी काही जेवलेली भांडी आहेत, त्याच्यानंतर श्रीचा स्कूलचा टिफिन वगैरे जी भांडी असतील ती सगळी मी दुपारी जेवण झालं की घासून ठेवते। नंतर मग उठल्यानंतर डायरेक्ट मग चहा ठेवायचा भांडी वगैरे लावून। तर इथे मी एका साईडला चहा ठेवला आणि बघा घरामध्ये ज्या कामांना 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो करायला, तर अशीच कामं आपल्याला करायला नको वाटतात। जे की इथं साखर संपलेली होती, फक्त पलीकडच्या रूममधून पॉकेटमधून आणून फक्त इथे डब्यामध्ये भरून ठेवायची होती, पण त्याला सुद्धा मला वेळ भेटलेला नव्हता। त्यानंतर मी साखर काढून घेतली आणि चहा ठेवला इथे। मस्त चहा उकळलेला होता, थोडंसं पाणी पण घातलेलं होतं, पूर्ण दुधाचा आज काय बनवलेला नव्हता। त्यानंतर मस्त गरमागरम चहा आणि माझी फेवरेट खारी खाऊन घेतली मी। दोघंजण झोपलेले होते तोपर्यंत। त्यानंतर बघा मी हा एक ब्लाऊज शिवलेला होता। एवढा परफेक्ट नाही जमला मला, असा फिटिंग वगैरे काय अजून एवढी जमत नाही, तर असा शिवलेला आहे। कसा झालेला आहे मला कमेंटमध्ये सांगा। तर इथे वाजलेलं होत्या 6-6:30चं टाईम होतं। तर देवाला दिवा अगरबत्ती केली आणि त्याच्या अगोदर जो ब्लाऊज होता मी दाखवलेला, तर त्याला हुक लावायचे राहिलेले होते, तर ते लावून घेतले आणि त्याच्यानंतर मग श्रीसुद्धा उठलेला होता आणि त्याला लागलेली होती भूक, म्हणून मग त्याला जाम आणि चपाती दिली। तर दोघांचं चाललेलं होतं खेळायचं आणि उर्वीची बघा शेंडी घातलेली तिने, पूर्ण केस अशी त्यातून बाहेर काढलेली आणि दोघांचं पण चालू होतं खेळायचं। तर स्वयंपाक बनवायच्या अगोदर त्याचा होमवर्क घेते मी दुपारी, कारण थोडंसं स्कूलमधून दमून येतो, त्याच्यामुळं जेवण केलं तर करतो, नाहीतर मग आहे असंच झोपतो आणि उठलं की मग त्याला भूक लागते। त्याच्यामुळं होमवर्क पण दुपारचा काही होतच नाही, त्याच्यामुळं झोपून उठलं की मग होमवर्क घेते त्याचा पहिल्यांदा अगोदर। आणि होमवर्कमध्ये काय ABCD लिहायला शिकवते, तर त्याचा होमवर्क घेतला आणि नंतर 7ला मी तुळशीला दिवा लावला। दररोज संध्याकाळी मी तुळशीला दिवा लावते आणि आज आरती थोडीशी धुवून घेतली, कारण तुळशीच्या झाडाखाली ते म्हणजे आरती अशी ठेवली की तुळशीची पानं वगैरे त्याच्यामध्ये पडतात, त्यामुळे लगेच धुवायला लागते। तर इथे मी तुळशीला दिवा लावून घेतला आणि संध्याकाळ थोडंसं दिवस मावळायला लागलं की मग त्याच वेळेस मी तुळशीला दिवा लावते आणि घरामध्ये दिवा थोडासा लवकरच लावते, तेवढंच छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि देवाची गाणी वगैरे TVला लावून ठेवते। तर त्यानंतर मला बनवायचा होता स्वयंपाक। तर आज संध्याकाळी स्पेशल काही असं बनवायचं नव्हतं, चपाती भाजी भात हेच बनवायचं होतं। सर्वात अगोदर मी ते कणिक मळून ठेवली। कणिक अगोदर मळून ठेवली की मऊ पण होते, भिजते थोडा वेळ आणि चपात्या पण छान होतात। तर इथे मी कणिक मळून घेतली अगोदर, त्या दोघांचं चालू होतं खेळायचं। कणिक मळून घेतली की लगेच भाजीची तयारी करून ठेवते इथं। तर भाजीमध्ये आज आलू मटरची सब्जी बनवायची होती।
वाटाणे स्वस्त भेटते, त्याच्यामुळं सारखं आलू मटर बनवत असते मी. त्याच्यासोबतच भरपूर असे काही कामं असतात बघा. व्हिडिओ बनवायचा आहे ते म्हणल्यानंतर कॅमेरा इकडे ठेवा, तिकडे ठेवा, रिंग लाईट इकडं तिकडं सगळं ॲडजस्ट करावं लागतं. त्याच्यानंतर एडिटिंग म्हणा किंवा कोणाचा फोन आला काय झालं तर, आणि संध्याकाळच्याच वेळेस बघा आपल्या घरच्यांचे फोन, जर तुम्ही कुठे बाहेर राहत असेल तर तुम्हाला माहीतच असेल, संध्याकाळच्या वेळेसच आपल्या घरच्यांचे फोन येतात किंवा काही महत्त्वाचं असतं तर त्यांच्यासोबत बोलायचं. त्यानंतर मध्ये मध्ये पोरांना सांभाळायचं हे ते. आणि हे दोघं तर असे आहेत, कुणाचा फोन आला की बोलू पण द्यायचं नाही, स्वतः पण बोलायचं नाही आणि काहीच करायचं नाही, फक्त आरडाओरडा करायचा असं असतं. आणि मग माझं पण त्यांच्या मागं ओरडायचं काम चालू असतं. तर हे सगळं करावं लागतं. आणि ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत तर त्या प्रत्येक गृहिणींना सर्वांनाच माहिती आहे लहान मुलं असल्यानंतर घरामध्ये काय परिस्थिती असते. तर माझी भाजी भात बनवून झालेला होता. तर उर्वीला लागलेली होती तहान, तिला पाणी प्यायचं होतं आणि तिचं चालू होतं खेळायचं. चॉकलेट घेतलेली तर ते डब्यातलं काढून टोपणामध्ये ओतत होती, काहीतरी करत होती. तर मी एका साईडला भाजी भात बनवून ठेवलेली होती आणि नंतर चपात्या बनवायला घेतल्या. तर चपात्या बनवायला थोडासा वेळ झाला, कारण कॅमेरा थोडासा इकडे तिकडे ॲडजस्ट करण्यात वेळ झाला. चहाची जी काही भांडी होती तर ती पण मी घासून ठेवलेली लगेच, कारण आज पाणीसुद्धा आलेलं नव्हतं. रोज 2 टाईम येतं आणि आज काय आलंच नाही, त्यामुळं थोडासा वेळ गेला माझा इकडं तिकडं. त्यानंतर मग मी चपात्या बनवायला घेतल्या. आणि आपल्यालाच माहीत असतं आपण घरामध्ये काय करतो काय नाही. तर बाकीचे फक्त म्हणतात हां तुला काय काम आहे घरामध्ये बसून असं. तर माझा सगळा स्वयंपाक बनवून झाले, चपात्या बनवून झालेत आणि जे स्वयंपाकाची भांडी आहेत तर ती सुद्धा मी घासून ठेवलेत. भाजी तर बनवून झालेली आहे ऑलरेडी. तर चपात्या मी थोड्याशा थंड व्हायसाठी अशाच ठेवलेल्या होत्या. तर ह्याच्यावर आता ताट झाकून ठेवते, नाहीतर मग चपातीच्या डब्यामध्ये घालून ठेवते. तर पोरांचं चाललेलं आहे TV बघायचं आणि उर्वीनं खेळायचं आहे तर ते पायामध्ये घालून बसले आणि तिला काय काढायला येणार. आता मम्मी काढ म्हणायला लागली मला. श्री बघतोय TV. तर चला चपात्या मी आता डब्यामध्ये घालून ठेवलेत आणि थंड तर झालेल्याच आहेत. मी भांडी घासत होते तोपर्यंत झाकून ठेवते डब्यामध्ये, जास्त थंड पण होणार नाहीत लवकर. बघूया काढू पायात काय घातलेस तू. पाय उचल. निघलं. एवढं काढायला नाही आलं. तर तिची केस किती विस्कटलेली आहेत बघा. तिला शेंडी घातलेली तिची, तिनं रबर ओढून काढला. उर्वी बाय कर. बाय. तर 10 वाजलेल्या होत्या आणि हे घरी आले. तर येताना बिस्किट आणि काहीतरी घेऊन आलेले होते श्रीसाठी आणि उर्वीसाठी दोघांना. तरी ते पेस्ट्री आणलेली होती त्या दोघांसाठी आणि आमच्यासाठी आणलेले होते गुलाबजामुन. जेवण झाल्यानंतर स्वीट काहीतरी खायची सवय लागली, त्याच्यामुळं त्या दोघांसाठी पेस्ट्री आणलेल्या होत्या आणि आमच्यासाठी गुलाबजामुन. तर श्रीनं काही जेवण केलंच नाही, तो पेस्ट्रीज खात होता आणि आम्ही बसलेलो होतो जेवायला. तर या तुम्ही सुद्धा जेवण करायला. तर स्पेशल काही नव्हतं, तुम्ही बघितलेलंच आहे. आलू मटरची सब्जी, त्याच्यानंतर चपाती भात आणि लोणचं सुद्धा घेतलेलं. तर लोणचं विकतच आणतोय आम्ही. तर या तुम्ही सुद्धा जेवण करायला. आणि 10-10:30चं रोजचंच टायमिंग आहे आमचं. आणि गावाकडे असलं की कसं लवकर जेवण करून सगळी कामं लवकर आपण आवरून झोपतो. तर तसं इथं आणि लवकर झोप पण लागत नाही संध्याकाळी, त्याच्यामुळं मग जेवण लेट झालं तरी चालतंय. तसं जेवण लवकरच करायला पाहिजे. तर असो, आता श्रीला काही पेस्ट्री भेटलेली होती त्याच्यामुळे तो काही जेवणार नव्हता आणि उर्वीनं काही खाल्लीच नाही. तिचं चालू होतं खेळायचं काय तर. तरी ते जेवण करून घेतलं, भांडी वगैरे सगळी घासून ठेवली आणि त्याच्यानंतर मस्त गरमागरम गुलाबजामुन खायला घेतले. तर या तुम्ही सुद्धा खायला. तर असा आहे माझा आजचा व्हिडिओ, माझं संध्याकाळचं रुटीन. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मला. आणि जर काही चुकलेलं असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.